नमस्कार मंडळी. इथे मी रवा डोसा बनवत आहे. मुलांच्या टिफिनसाठी अगदी छान रेसिपी आहे. इथे मी 3 चमचे बारीक रवा आणि 1 चमचा बेसन असं प्रमाण घेतलेलं आहे. एकास 3 असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा. जाड रवा वापरला तर डोसे व्यवस्थित होणार नाहीत. आणि त्याच्यात मग गाजर, कांदा, कोथिंबीर, मिरची, जिरं, ओवा असं सगळं टाकून मिक्स करून घेतलं. छान कन्सिस्टन्सी आपली. थोडंसं दही आणि पाणी घालून मी हे बॅटर बनवलेलं आहे आणि छान असे डोसे काढून घेतले. यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तवा व्यवस्थित तापायला हवा, गरम झालेला असावा. त्यानंतरच आपल्याला बॅटर जे आहे ते घालायचं आहे आणि खूप वेळ अगदी त्याला छान शिजू द्यायचं आहे. पलटी करण्याची घाई नाही करायची, अदरवाईज तो तुटू शकतो. आणि डोसा घातल्यानंतर आपल्याला फ्लेम लो करायची आहे किंवा मीडियम करायची आहे. थोडंसं वरून तेल लावलेलं आहे आणि आता ऑलमोस्ट सगळे डोसे बनवून झाले होते. त्यासोबतच आधीला मी सकाळी स्कूलला जाताना ड्रायफ्रुट्स देखील देते. हे मी रात्री भिजत घातले होते. सकाळी मग बदामाची साल वगैरे काढून मग ते त्याला खायला देते. बघा इतके डोसे झालेले आहेत. आणि आता जेव्हा आपल्याला वरचा कलर जो आहे थोडासा असा बदललेला दिसतो ना, त्यावेळेस डोसा पलटी करायचा आणि यावेळेस तुम्ही हाय फ्लेम करू शकता. तर अशा पद्धतीने सगळे डोसे मी बनवून घेतले आणि टिफिनसाठी पण द्यायला एकदम छान चटपटीत अशी रेसिपी आहे. मुलं देखील आवडीने खातात. तर हे थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्या टिफिनमध्ये भरायचं आहे. यासोबत तुम्ही शेजवान चटणी किंवा सॉस वगैरे देऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. ट्राय देखील करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.